हरे कृष्ण. श्रीमद भागवतम स्कंद चौथा अध्याय 9. अध्यायाचं नाव आहे ध्रुव महाराजांचे स्वगृही आगमन. आणि आपले 26 श्लोक झालेले आहेत आणि आज आपण 27वा श्लोक बघणार आहोत. तर आतापर्यंत काय झालेलं आहे की ध्रुव महाराजांनी आधी प्रार्थना केली आणि मग भगवंतांनी ध्रुव महाराजांना आशीर्वाद देत 19व्या श्लोकापासून बोलायला सुरुवात केली. आणि मग आता भगवंतांनी काय केले, त्यांना आशीर्वाद प्रदान केले आहेत. इथपर्यंत आता झालंय. आणि 26व्या श्लोकामध्ये मैत्रेय मुनी म्हणतात की अशा रीतीने ध्रुवाला आशीर्वाद देऊन भगवंतांनी काय केलं, गरुडावर बसून भगवंत स्वतःच्या धामात निघून गेले. एवढं सगळं झालेलं आहे. आणि आता काय पुढे काय चाललंय ते आता मैत्रेय मुनी सांगतात की काय आहे. ध्रुव महाराजांना आशीर्वाद देऊन भगवंत ते गेलेत. आता पुढे काय, ध्रुव महाराजांची मनस्थिती काय आहे घरी परतताना ते सगळं सांगतात. ठीक आहे. तर आपण प्रभुपादांना प्रार्थना करूया की हे आपण भागवतम वाचायचा प्रयत्न करतोय तर ते आपल्याला समजण्यास आशीर्वाद देतील. श्लोक क्रमांक 27. भाषांतर. भगवंतांच्या चरण कमलांच्या पूजनाद्वारे आपल्या निश्चयानुसार अपेक्षित फळ प्राप्त करूनही ध्रुव महाराज तितकेसे प्रसन्न झालेले नव्हते. अशा अवस्थेत ते आपल्या घरी परतले. तर काय सांगितलंय, एक तर त्यांनी काय केलं, पहिले तर भगवंतांचं पूजन केलं आणि आपलं जे निश्चय होतं, काय निश्चय होता, मला अढळ पद पाहिजे, माझ्या बाबांपेक्षा आजोबांपेक्षा आणि पंजोबांपेक्षाही श्रेष्ठ पद हवंय, तसं निश्चय केला. तसं अपेक्षित फळ पण मिळालं, ध्रुव लोकाची प्राप्ती झाली. तरीही ध्रुव महाराज तितकेसे प्रसन्न झाले नाहीत आणि ते आपल्या घरी परतायला लागले असं सांगितलंय. तात्पर्यात प्रभुपाद समजवतात की नारद मुनींच्या आदेशानुसार भक्तिमय सेवेद्वारे ध्रुव महाराजांनी भगवंतांच्या चरणकमलांचे पूजन केले आणि इप्सित साध्य केले. इप्सित म्हणजे मनाची जी इच्छा ती साध्य केली. कशी, गुरूंनी, नारद मुनी गुरु झाले त्यांचे आध्यात्मिक गुरु, आणि त्यांनी सांगितल्यानुसार भक्तिमय सेवा केली आणि भगवंतांच्या चरणकमलांचं पूजन केलं. आपल्या वडील, आजोबा आणि पंजोबा यांच्यापेक्षाही श्रेष्ठ स्थान प्राप्त करावे ही त्यांची इच्छा होती. आणि ते बालक असल्यामुळे त्यांचा निश्चयही काहीसा बालिश असला तरीही परम कृपाळू भगवान श्री विष्णूंनी त्यांची इच्छा पूर्ण केली. भगवंतांनी काय इच्छा पूर्ण केली, कारण की भगवंत परम कृपाळू आहेत. ध्रुव महाराजांना आपल्या वंशातील कुणाशी कधीही मिळालेले नसेल इतके श्रेष्ठ निवासस्थान हवे होते. म्हणूनच स्वतः भगवंत जेथे व्यक्तिशः वास्तव्य करतात तो ग्रहच त्यांना प्रदान करण्यात आला होता. अशा प्रकारे त्यांचा संकल्प म्हणजे कोण, ध्रुवांचा संकल्प होता, जो इच्छा होती अढळ पदाची, ती पूर्णपणे सिद्धीस गेली. तरीही ध्रुव महाराज घरी परतले तेव्हा ते फारसे प्रसन्न झालेले नव्हते. कारण विशुद्ध भक्तिमय सेवेमध्ये भगवंतांकडून जरी कोणती मागणी करायची नसते तरी त्यांनी आपल्या बालिश स्वभावाने काहीतरी मागितले होते. काय, विशुद्ध जर भक्ती करायची आहे भगवंतांची तर त्यात काय आहे ते, भगवंतांकडून काहीच मागायचं नाही. पण ध्रुव महाराजांनी काय ऑलरेडी काहीतरी मागितलं होतं. अशा प्रकारे भगवंतांनी त्यांची इच्छा तृप्त केली तरी ध्रुव महाराज फारसे प्रसन्न झाले नव्हते. उलट भगवंतांकडून काही मागायचे नसतानाही आपण काहीतरी मागितले याची ध्रुवांना खंत वाटत होती. ठीक आहे, पुढच्या श्लोकाला जायचं माताजी. हरी बोल. हरे कृष्णा. श्लोक क्रमांक 28. विदुर उवाच. श्री विदुरांनी पृच्छा केली. ही चर्चा कोणात चालली आहे, मैत्रेय मुनी हे सगळं जे आहे ध्रुव महाराजांची कथा ही विदुरांना सांगतायत. मग आता विदुरांनी ऐकलं की मैत्रेय मुनी म्हणतात की हे ध्रुव महाराज तर अप्रसन्न आहेत, का बरं असं, म्हणून शंका आली, म्हणून ते विचारतात. श्री विदुरांनी पृच्छा केली, हे ब्राह्मण, भगवत धाम प्राप्त करणे अतिशय कठीण आहे. केवळ विशुद्ध भक्तिमय सेवेनेच
ते प्राप्त करता येते. कसे प्राप्त करता येते? आपण जर म्हणतोय मला भगवत धाम जायचंय, भगवत धामाला, तर काय आहे, विशुद्ध भक्तिमय सेवा केली पाहिजे. आणि एकमेव ती अनन्य भक्ती, अनन्य म्हणजे नाही अन्य, दुसरं कोणी नाही, अनन्य, कोणीच नाही, कोणाशिवाय कोणीच नाही, भगवान श्रीकृष्णांशिवाय दुसऱ्या कोणाचीच नाही, म्हणजे केवळ भगवंतांची भक्तीच. आणि भगवंत कसे आहेत, सर्वाधिक प्रेमळ आणि कृपाळू आहेत. तर अशी जर विशुद्ध भक्तिमय सेवा केली तरच काय होतं, भगवंत जे प्रेमळ आणि कृपाळू आहे ते प्रसन्न करू प्रसन्न करू शकतात त्यांना आपण. तर अत्यंत बुद्धिमान आणि विवेकी ध्रुव महाराजांनी एकाच जीवनात ती स्थिती प्राप्त केली. असं म्हटलं जातं की आपल्याला काय, आपण हळूहळू भक्तीत प्रगती करतो, पण ध्रुव महाराजांनी त्या एकाच जीवनात भक्तीबद्दल ऐकलं आणि पूर्ण पण केलं सगळं. मग ते का बरे फारसे प्रसन्न नव्हते, असा शंका आहे. आणि त्यातच ध्रुव महाराजांना काय म्हटलंय, एक तर ध्रुव महाराज बुद्धिमान आहेत आणि दुसरा आहे विवेकी. विवेक हा शब्द काय असतो, सत असत विवेक बुद्धी. सत म्हणजे चांगलं, असत म्हणजे वाईट, विवेक म्हणजे त्यांच्यात फरक करता येण्याची बुद्धी, म्हणजे त्याला म्हणतात सत असत विवेक बुद्धी. तर अशी ध्रुव महाराजांची होती, इतकं हुशार, ते का बरे प्रसन्न झाले नाही. तात्पर्यात प्रभुपाद समजवतात, ते दिलाय, संत विदुरांचा प्रश्न खरोखरच समर्पक आहे. इथे विदुरांना काय म्हटलेलं आहे, संत म्हटलेलं आहे. ऍक्च्युली विदुर कोण आहेत, धृतराष्ट्र आणि पांडूंचे भाऊ आहेत. त्यांची आई आहे ती शूद्राणी होती, शूद्र स्त्री होती, सेविका दासी होती तिकडे, आणि व्यासदेवांपासून त्यांचा जन्म झाला. आणि ते कायम काय होते, धृतराष्ट्राचे सल्लागार होते, त्यांचे मंत्री होते. आणि धृतराष्ट्र अंध, पण विदुर त्यांना सतत सल्ले द्यायचे राज्यकारभार. पण धृतराष्ट्राचा जो मुलगा आहे दुर्योधन, त्याला हे अजिबात आवडायचे नाही. कारण काय आहे, विदुर हे कृष्णाचे भक्त होते आणि त्याचे प्रामाणिक होते, आणि दुर्योधनाचे जे चुकीच्या गोष्टी आहेत त्याबद्दल ते दुर्योधनाचे पिता धृतराष्ट्र यांना सांगायचे नेहमी. तर जेव्हा शांतीदूत म्हणून भगवंत आले की काय करा, युद्ध नका करू, शांतीचा प्रस्ताव ठेवला की 5 गावं द्या पांडवांना, तेव्हा दुर्योधन तयार झाला नाही. आणि त्यामुळे भगवंतांचं शांतीदूत होऊन येणं पण काय झालं, उपयोगी झालं नाही. तेव्हा दुर्योधनाची इच्छा काय होती की भगवंतांनाच आपण बंदी करून टाकू. तर हे सगळं जेव्हा विदुरांनी पाहिलं तेव्हा त्यांनी धृतराष्ट्रांना सांगितलं आपल्या भावाला की तुझा जो मुलगा आहे दुर्योधन हा कसा आहे, विषवत आहे, खराब आहे आपल्या घराण्यासाठी, त्याचा तू त्याग करून टाक, नाही तर तुमच्या घराण्याचं काही खरं नाही आपल्या घराण्याचं. तर हे सगळं दुर्योधन आणि बाकी सगळे ऐकतात. शकुनी दुर्योधनाचा मामा वगैरे ऐकतो, खूप रागावतात ते. आणि त्यावेळी दुर्योधन विदुरांचा अपमान करून त्यांना हाकलून देतात. आणि त्यावेळी विदुर आपलं जे हे आहे धनुष्यबाण महालाच्या दरवाजावर ठेवून तसंच निघून जातात. आणि साधूचं जीवन म्हणजे जसं काय त्यांनी घर सोडून दिलंय, घरदार, आणि ते संन्यासी जीवन जगायला लागले. आणि काय केलं तरी भगवंत जिथे जिथे प्रकट झालेत त्या सगळ्या तीर्थस्थळी त्यांनी तिकडे फिरायला लागले, भगवंतांचा नाम जप करायला लागले आणि भगवंतातच मग्न, बाकी स्वतः काही इंद्रिय तृप्ती नाही, काही नाही, स्वतःचा राहण्यापिण्याचा काही विचार नाही, पूर्णपणे भगवंतांवर अवलंबून असे फिरत 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 मग ते मैत्रेय मुनींना भेटले. आणि मग ही त्यांची चर्चा चालू आहे. त्यामुळे आता विदुर काय करतायत, जरी आधी राज्यकारभार बघत होते भावाबरोबर, तरी आता ते संतासारखे जगतायत. म्हणून इथे दिलंय संत विदुर असं प्रभुपाद म्हणतात. तात्पर्यात प्रभुपाद म्हणतात संत विदुराचा प्रश्न खरोखरच समर्पक आहे. अर्थवित, अर्थवित हा जर 28वा श्लोक बघितला तर शेवटचा जो शब्द आहे तो आहे अर्थवित, म्हणजे अति बुद्धिवान. म्हणजेच काय, अतिबुद्धिवान म्हणजेच तो जाणतो की चांगलं काय आणि वाईट काय, ते प्रभुपाद समजवतात. अर्थविद अर्थात सत्य आणि असत्य यामधला भेद जाणणारा मनुष्य.
हा शब्द या संदर्भात अत्यंत महत्वपूर्ण आहे. अर्थविद पुरुषास परमहंस असेही म्हटले जाते. हंसामध्ये जसा गुण असतो काय की दुधात पाणी मिसळून दिलं तरी हंस फक्त दूध घेतो आणि पाणी सोडून देतो. म्हणून इथे दिलंय की त्याला अशा मनुष्याला परमहंस म्हटलं जातं. परमहंस मनुष्य प्रत्येक गोष्टीतील केवळ अविभाज्य सक्रिय तत्वाचा स्वीकार करतो. काय त्यातलं फक्त कोणतीही गोष्ट दाखवा त्यातलं फक्त तो चांगलंच बघतो. ज्याप्रमाणे राजहंस दूध आणि पाण्याच्या मिश्रणातून केवळ दुधाचा स्वीकार करतो त्याप्रमाणे परमहंस पुरुष सर्व बाह्य भौतिक गोष्टींकडे दुर्लक्ष करून केवळ भगवान श्रीहरींनाच आपले सर्वस्व म्हणून स्वीकारतो. असे आहेत ध्रुव महाराज. ध्रुव महाराज याच श्रेणीतील होते आणि त्यांच्या दृढ निश्चयामुळे त्यांना इच्छित फळ पण प्राप्त झाले. परंतु ते घरी परत आले तेव्हा फारसे आनंदी नव्हते. का पुढचा श्लोक याचं काही शंका आहे? नाही. 29वा श्लोक. मैत्रेय उवाच. आता विदुराने प्रश्न केला तर मैत्रेय मुनी उत्तर देत आहेत. आता महर्षी मैत्रेयाने उत्तर दिले. ध्रुव महाराजांचे हृदय सावत्र मातेच्या कठोर शब्दरूपी बाणांनी विदीर्ण झाल्यामुळे ध्रुवांना अपार दुःख झालं होतं. कसे असतात आपले शब्द असतात ते कसे असतात बघा. आपण कधी कधी खूप कठोर बोलतो तेव्हा काय होतं ते शब्द जे बाणाप्रमाणे निघतात आणि समोरच्याच्या हृदयाला काय करतात घायाळ करून टाकतात, विदीर्ण तुकडे करून टाकतात. त्यामुळे आपण प्रत्येकाने काय शब्द काय बोलतो ह्याचा नेहमी विचार केला पाहिजे. कितीतरी जण म्हणतात मी बोलतो पण माझ्या मनात काय नसतं. अरे मनात काय नाही रे तुझ्या आपण बाण सुटतात त्याच काय बरोबर. त्यामुळे माझ्या मनात काय नाही. मी भाबडी मी भाबडा मी एकदम साधा माणूस. मी काय बोललो ना माझ्या मनात काहीच नाही, माझे लक्षात पण राहत नाही. पण जखमा तर होतात ना आणि जखमा झाल्या म्हणजे अपराध होतात ना. त्यामुळे जर आपल्याला असं वाटतंय की माझ्याकडून असं काही वाईट घडू नये तर काहीही कोणालाही बोलण्याच्या आधी 10 सेकंद तरी विचार करावा माणसाने. ध्रुव महाराजांचे हृदय सावत्र मातेच्या कठोर शब्दरूपी बाणाने विदीर्ण झाल्यामुळे ध्रुव महाराज अपार दुःखी झाले होते आणि म्हणून त्यांनी आपल्या जीवन ध्येयावर जरी लक्ष केंद्रित केले होते तरी तिच्या म्हणजे सावत्र आईच्या दुर्वर्तणुकीचे त्यांना विस्मरण झाले नाही. जीवन ध्येय काय होतं भगवंतांची त्यांनी भक्ती वगैरे केली पण जे सावत्र मातेने दुःख दिलंय ते कधीच ते विसरू शकले नाहीत. त्यांनी या प्राकृतिक जगातून म्हणजे या भौतिक जगातून वास्तविकपणे मुक्त होण्याची मागणी केली नाही. परंतु त्यांच्या भक्तिमय सेवेच्या अंतिम टप्प्यात जेव्हा भगवंत त्यांच्या समोर प्रकट झाले तेव्हा त्यांना आपल्या मनातील ऐहिक कामनांची लज्जा वाटली. त्यांनी काय आता भगवंताकडे प्रार्थना काय केली होती की या भौतिक जगातनं मुक्त होण्याची प्रार्थना नव्हती केली. जेव्हा त्यांनी भक्ती केली आणि भगवंत प्रकट झाले तेव्हा काय होतं त्यांच्या मनात भौतिक कामना होती आणि त्या कामनेबद्दल ध्रुव महाराजांना लक्षात आलं अरे मी कसं काय भौतिक गोष्ट मागितली असं म्हणून त्यांना लज्जा वाटली असं हे सांगतायत. कोण महर्षी मुनी मैत्रेय मुनी उत्तर देत आहे. आणि मग प्रभुपाद याला खूप मोठं तात्पर्य देत आहेत. बघा तुम्ही तात्पर्य बघा जरा पानं उघडून. दिसलं तात्पर्य 29चं तात्पर्य. तर एवढं तात्पर्य म्हणून आपण घाबरून जायचं नाही. खूप सुरेखरित्या प्रभुपादांनी समजवलंय. ठीक आहे. तात्पर्य या महत्वपूर्ण श्लोकाची चर्चा मोठमोठ्या भाष्यकारांनी केलेली आहे. आता प्रभुपादांनी जेव्हा भागवतम लिहिलं तेव्हा प्रभुपादांनी अनेक आचार्य जे होते आपले गुरु शिष्य परंपरेतले वैष्णव आचार्य होते अनेकांनी काय आहे भागवतमवर टीका टिप्पणी लिहिली आहे. माहिती म्हणजे त्याचं एक्सप्लेनेशन लिहिलेलं आहे आणि ते सगळ्याचा अभ्यास प्रभुपादांनी केलेला आहे. त्यामुळे त्या सगळ्यांचा आहे ना प्रभुपाद सार आपल्याला इथे देता येते भागवतम लिहिताना. ध्रुव महाराजांना आपल्या अपेक्षेनुसार ध्येय प्राप्ती होऊनही ते फारसे आनंदी का झाले नव्हते याच्याबद्दल काय केलंय सगळ्यांनी भाष्य केलंय. शुद्ध भक्त सर्व प्रकारच्या भौतिक कामनापासून
सर्वत एव मुक्त असतो. म्हणजे सर्व प्रकारे शुद्ध भक्त काय असतो? भौतिक कामनांपासून मुक्त असतो. भौतिक जगामध्ये मनुष्याच्या सर्व भौतिक कामना आसुरीच असतात. काय म्हटलंय एका आचार्यांनी? काय ज्या काय भौतिक इच्छा आहेत त्या कशा आहेत म्हटल्यात? आसुरी. आसुरी म्हणजे काय? राक्षसी प्रवृत्तीचे आहेत. का? कारण की जर काय आहे, इंद्रिय तृप्तीचा विचार असुर लोक करतात. तर हेच आहे त्याच्यात पण. आसुरीच असतात. तो म्हणजे कोण? हा जो मनुष्य आहे तो दुसऱ्यांना स्वतःचा शत्रू मानतो. तर प्रभुपाद हे सगळं कुठून लिहितायत माहिती का? भगवद्गीतेचा जो 16वा अध्याय आहे, 16व्या अध्यायाचं नाव आठवतंय का कोणाला? दैव असुर संपद विभाग योग. तसा हा हे आहे. दैव आणि असुर यांचे जे आहे त्यांच्याबद्दल सगळं भगवंतानी याच्यात सांगितलंय. त्यात एक श्लोक आहे तो मी वाचून दाखवते तुम्हाला. त्याच्यात हे जे असे अहंकारी माणसं असतात जी असुरी वृत्तीची, तर मी आता भगवद्गीतेच्या 16व्या अध्यायातला 13, 14, 15 हा एकत्र श्लोक आहे त्याचं हे वाचतेय. असुरी वृत्तीचा माणूस काय विचार करतो ते दिलंय. आज माझ्याकडे इतकी संपत्ती आहे आणि माझ्या योजनेनुसार मी अधिक संपत्ती प्राप्त करेन. हे इतके धन माझ्याकडे आहे आणि भविष्यात ते उत्तरोत्तर धन वाढत जाईल. हा माझा शत्रू आहे, मी त्याला मारले आहे आणि माझे इतर शत्रूही मारले जातील. मी सर्वांचा ईश्वर आहे, म्हणजेच काय, मी सर्वांचा नियंत्रक आहे, सगळं माझंच ऐकणार असं. मीच भोक्ता आहे, मी परिपूर्ण बलवान सुखी आहे. माझ्या आजूबाजूला माझे वैभवशाली नातलग असलेला मी धनाढ्य मनुष्य आहे. माझ्यासारखा बलवान आणि सुखी इतर कोणीही नाही. ते म्हणतात ईश्वरो अहम, मी ईश्वर आहे, सगळ्यांचा नियंत्रक आहे. अहम भोगी, मी भोग घेणार आहे. सिद्धोहम, सगळ्या शक्ती माझ्याकडे आहेत आणि बलवान आहे मी आणि सुखी आहे, असं त्याला नेहमी वाटत असतं. हे जे असुरी लोक असतात ते अज्ञानाने मोहित झालेले असतात. त्याबद्दल प्रभुपाद सांगतायत. हा काय म्हणतो? भौतिक जग, एक मिनिट, तो दुसऱ्यांना स्वतःचा शत्रू मानतो. तो आपल्या शत्रू विरुद्ध सूड उगवण्याचा विचार करतो. कोण? असुरी वृत्तीचा माणूस. तो संपूर्ण जगामध्ये सर्वश्रेष्ठ पुढारी अथवा व्यक्ती होण्याची आकांक्षा करतो आणि म्हणूनच तो इतर सर्वांशी स्पर्धा करण्यात गुंतून जातो. या वृत्तीचे वर्णन भगवद्गीतेतील 16व्या अध्यायामध्ये आसुरी म्हणून केले आहे. आसुरी म्हणजे राक्षसी वृत्तीचा. त्याच्यात काय आहे? हे मोठ्या प्रमाणात दिलं, पुढारी वगैरे. पण ही वृत्ती, आपण छोटेसे आहोत, आपण स्वतःला ईश्वर म्हणतो ना, माझं ह्याच्यावर नियंत्रण आहे. प्रत्येकाचं 1-2 गोष्टींवर तरी नियंत्रण असतंच. मग काय करतो? आपल्या अंडर ज्या गोष्टी आहेत, ज्या व्यक्ती आहेत, त्याला काय करतो आपण? एक्सप्लॉइट, शोषण करायचा प्रयत्न करतो. आणि आपल्यापेक्षा जरा जास्त कोणी चांगला दिसला की लगेच आपल्याला त्याचा द्वेष वाटायला लागतो. ही सगळी काय आहे? आसुरी वृत्ती आहे. आणि ह्यांचं सगळ्यांचं एकमेव ध्येय काय? की मला आनंद मिळाला पाहिजे, मला सगळ्यांनी मान दिला पाहिजे. तर ह्याला काय असतं? त्यांचं मध्य केंद्रबिंदू काय जीवनाचा? अहम ममेती, मी आणि माझी इंद्रिय तृप्ती. तो संपूर्ण जगामध्ये सर्वश्रेष्ठ हे झाला म्हणून तो सर्वांशी स्पर्धा करण्यात गुंतून जातो. या प्रवृत्तीचे लोक भगवद्गीतेच्या 16 अध्यायात असुरी म्हणून म्हटले आहे. शुद्ध भक्ताला भगवंतांकडून काहीच मागायचे नसते. प्रामाणिकपणे आणि गांभीर्याने भगवंतांची सेवा करणे हेच त्याचे एकमेव चिंतन असते. हा एक आसुरी सांगितल्यावर दुसरं काय प्रभुपाद सांगतात? शुद्ध भक्त. असुरीला हे पाहिजे ते पाहिजे, अगदी मरेपर्यंत पाहिजेच पाहिजे. आणि इथे शुद्ध भक्त काय? त्याला काहीच भगवंतांकडून नको आहे. त्याला काय करायचंय? प्रामाणिकपणे आणि गांभीर्याने भगवंताची सेवा करणे हेच त्याचं एकमेव चिंतन आहे. आणि भविष्यामध्ये काय घडेल याची त्याला मुळीच चिंता नाही, काळजी नाही.
चिंतन कसलं आहे, भगवंतांची कशी आणि छान सेवा करता येईल. आणि चिंता कसली नाही, पुढे काय होईल, भविष्यात काय होईल ह्याची चिंता नाही. भगवंत बरोबर माझे रक्षण करतील याबद्दल त्याला विश्वास आहे. मुकुंद माला स्तोत्र या आपल्या ग्रंथामध्ये प्रार्थना करताना राजा कुलशेखर म्हणतात. राजा कुलशेखरांनी मुकुंद माला स्तोत्र लिहिलाय, त्याबद्दल प्रभुपाद सांगतात इथे. हे भगवान, इंद्रिय तृप्ती करवणारे या भौतिक जगामधील कोणतेही स्थान मला नको. काय हे भगवंता, काय काय नकोय, कुठचं असं स्थान नको जिथे काय होईल, इंद्रिय तृप्ती आहे मिळेल. मला केवळ तुमच्या सेवेमध्ये शाश्वतरित्या निमग्न राहायचे आहे. किती सुंदर प्रार्थना आहे बघा. मला केवळ तुमच्या सेवेत राहायचंय, ते पण कसं, शाश्वत, कायम. त्याचप्रमाणे श्री चैतन्य महाप्रभूंनी शिक्षाष्टकम नामक आपल्या प्रार्थनेत 4थ्या श्लोकात काय म्हटलंय, न धनम म्हणजे काय, हे प्रभू मला किंचितही भौतिक संपत्ती नको. न जनम, मला भौतिकवादी अनुयायांचा समूह नको. न धनम न जनम न सुंदरीम, मला आणि त्याच वेळी भोग घेण्यासाठी सुंदर पत्नी देखील नको. सुंदरीम. पुढे म्हणतात कविताम. कविताम म्हणजे कोणी माझी स्तुती पण करू नये असं. मला एकमेव गोष्ट हवी आणि ती म्हणजे मला जन्मोजन्मी केवळ तुमच्या सेवेतच निमग्न राहू दे. जन्मनी जन्मनीश्वरे भवतात भक्तीर अहैतुकी त्वयी. चैतन्य महाप्रभूंनी मुक्तीची सुद्धा याचना केली नाही. या श्लोकात मैत्रेय मुनी विदुरांना उत्तर देतात की अपमान करणाऱ्या आपल्या सावत्र मातेविषयी सूड बुद्धीने प्रेरित असलेला ध्रुव महाराजांनी मुक्तीचा विचारही केला नव्हता, अथवा मुक्ती म्हणजे काय हेही त्यांना माहित नव्हते, कारण 5 वर्षाचा छोटासा बालक आहे. म्हणून मुक्ती हेच जीवनाचे ध्येय ठरवण्यात ते अपयशी ठरले होते. त्यांनी काय असं मागितलं नव्हतं मुक्ती हेच माझं जीवनाचं ध्येय आहे. तथापि शुद्ध भक्तालाही मुक्ती नको असते. शुद्ध भक्ताची हे काय, चैतन्य महाप्रभू काय म्हटले, मला सेवा मिळू दे बस तुमची. शुद्ध भक्ताला काय मुक्तीची आवश्यकता नाही. शुद्ध भक्त हा पूर्णपणे भगवंतांना शरणागत असतो आणि तो त्यांच्याकडून म्हणजे भगवंतांकडून कोणत्याच गोष्टीची याचना करत नाही. ध्रुव महाराजांनी जेव्हा भगवंतांना आपल्या समोर व्यक्तिशः उभे असलेले पाहिले तेव्हा त्यांना म्हणजे काय, ध्रुव महाराजांना याच स्थितीचा साक्षात्कार झाला. म्हणजे काय की मला भगवंतांकडून काहीच नकोय. कारण भगवत दर्शनामुळे, भगवंतांचं दर्शन घेतल्यामुळे त्यांनी म्हणजे काय, ध्रुव महाराजाला काय मिळालं होतं, वसुदेव स्तरावर उन्नती झाली होती त्यांची. म्हणजे ध्रुव महाराज आहेत ते काय आले होते, वसुदेव स्तरावर आले होते. वसुदेव स्तरावर येणं म्हणजे काय, प्रभुपाद पुढे सांगतायत. ज्या स्तरावर भौतिक प्रदूषण पूर्णपणे अनुपस्थित असते किंवा दुसऱ्या शब्दात सत्व रज तम या त्रिगुणांनी अनुपस्थित असल्यामुळे, त्रिगुणांची अनुपस्थिती असल्यामुळे भगवंतांचे दर्शन होते, तो स्तर म्हणजे वसुदेव स्तर होय. वसुदेव स्तरावर मनुष्याला भगवंतांचे प्रत्यक्ष दर्शन होत असल्याने ते वासुदेव म्हणूनही ओळखले जातात. म्हणजे काय, भगवंतांचं जेव्हा दर्शन होतं भगवान वासुदेवांचं, तेव्हा त्या स्थितीला वसुदेव स्थिती म्हणतात. म्हणजे काय, वसुदेव स्थिती म्हणजे काय, तो कोणत्याच सत्वगुणात नाही, रजोगुणात नाही, तमोगुणात नाही, त्याच्या पलीकडे आहे. तो इतक्या उच्च स्तरावर आहे. ध्रुव महाराजांच्या पंजोबांनी अर्थात ब्रह्मदेवांनी देखील ज्या पदाचा कधीही उपभोग घेतला नाही ते श्रेष्ठ पद आपल्याला हवे असे ध्रुव महाराजांची मागणी होती. वयाच्या केवळ 5व्या वर्षी भक्तिमय सेवा करण्यासाठी एकट्यानेच वनात गेलेल्या ध्रुव महाराजांसारख्या भक्तांसंबंधी भगवान श्रीकृष्ण विशेषतः इतके प्रेमळ आणि कृपाळू असतात की अशा भक्तांचा हेतू जरी अशुद्ध असला तरी त्या हेतूचा, ते म्हणजे भगवंत, त्या हेतूचा विचार करीत नाहीत. काय आहे, भगवंतांची त्यांनी भक्ती केली. भगवंत कसे आहे, इतके प्रेमळ आणि कृपाळू आहेत की भक्ताचा हेतू जरी अशुद्ध आहे तर ह्याचा काय हेतू आहे की मला अढळ पद हवं, श्रेष्ठ पद हवं.
तरी भगवंत ते हेतू बघत नाहीत. त्यांनी किती मनपूर्वक सेवा केली आहे हे बघतात. आणि एखाद्या भक्ताच्या मनात जर काही विशिष्ट हेतू असेल तर भगवंत तो प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे जाणतात. म्हणजे काय, एखादा भक्त आहे त्याच्या मनात जर काही हेतू असेल तरी का कोण जाणतं, ते भगवंत आपोआप जाणतात. का सांगा बरं? हरी बोल. भगवंत कसे जाणू शकतात एखाद्याच्या मनातलं? भगवंत परमात्मा रूपाने असते त्यांच्या बरोबर बरोबर. प्रत्येकाच्या हृदयात भगवंत परमात्मा रूपात असतात. भगवंत तो जो हेतू आहे तो प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे जाणतात. आणि म्हणून भगवंत त्या भक्ताच्या भौतिक इच्छा अतृप्त ठेवत नाहीत. भगवंतांची भक्तावर झालेली ही विशेष कृपा आहे. भगवंत काय करतात? भक्ताच्या भौतिक इच्छा पण पूर्ण करतात. कोणत्याही बद्ध जीवाने कधीही निवास न केलेला ध्रुव महाराजांना प्रदान करण्यात आला. या ब्रह्मांडातील सर्वोच्च जीव असलेल्या ब्रह्मदेवांना देखील ध्रुव लोकांमध्ये प्रवेश करण्याची अनुमती नव्हती. ब्रह्मदेव पण तिकडे गेले नव्हते कधी. या ब्रह्मांडामध्ये एखादे संकट उद्भवते तेव्हा सर्व देवी देवता परम भगवान शिरोदकशाही विष्णूंकडे जातात. काय, कोणतंही संकट आलं तर देवदेवता जे आहेत, आपण भूलोकावर राहतात, उच्च लोकात देवी देवता राहतात, तर ते कुठे जातात? सगळेजण विष्णूंकडे जातात. तर विष्णू कोणते विष्णू? शिरोदकशाही विष्णू. क्षीर म्हणजे काय? क्षीर म्हणजे समुद्र नाही, क्षीर म्हणजे दूध. दूध, बरोबर. क्षीर म्हणजे दूध. क्षीर उदक म्हणजे काय? क्षीराचं उदक असलेलं म्हणजे दुधाचा सागर. शिरोदकशाही विष्णू दुधाच्या सागरामध्ये अनंत शेषावर पहुडलेले असतात. तो त्या शिरोदकशाही विष्णूंकडे जातात. आणि तो जो शिरोदक समुद्र आहे त्याच्या किनाऱ्यावर उभे राहतात. म्हणजे काय, अख्खा समुद्र पसरला आणि त्या समुद्रात आत काय आहेत? भगवंत पहुडलेले आहेत. पण हे देवदेवता काय आत जाऊ शकत नाहीत, ते किनाऱ्यावर उभे राहतात, समुद्राच्या तटावर उभे राहतात, समुद्र किनाऱ्यावर. आणि मग ब्रह्माजी आहेत ते काय करतात? सर्व देवतांतर्फे प्रार्थना करतात भगवंतांची. तर अशा रीतीने पणजोबा ब्रह्मदेव यांच्यापेक्षा श्रेष्ठ स्थान आपल्याला हवे ही ध्रुव महाराजांची मागणी पूर्ण करण्यात आली. कारण हा ध्रुव लोक कुठे आहे? मागच्या श्लोकांमध्ये सांगितलं की तो वैकुंठात आहे. आता पुढे या श्लोकामध्ये भगवंतांचे वर्णन मुक्तीपती. जर हा श्लोक बघितला तर इथे एकच मिनिट. हा मुक्ती, बघा इथे मुक्ती कुठे आहे? नेच्छत. अच्छा, दुसरी ओळ आहे ना त्याच्यात आहे बघा. नेच्छत मुक्तीपते मुक्तीम असं हा हे एकत्र आहे. तो शब्द दिसत नाहीये नीट, पण तुम्ही जर शब्दाशा जे हे आहे ट्रान्सलेशन अनुवाद आहे त्याच्यात बघू शकता. मुक्तीपते म्हणजे ज्यांचे चरणकमल मुक्ती प्रदान करतात त्या भगवंतांकडे, असं ह्याच्याबद्दल प्रभुपाद सांगतात. या श्लोकामध्ये भगवंतांचे वर्णन मुक्तीपती अर्थात सर्व प्रकारच्या मुक्ती ज्यांच्या चरणकमलांच्या आश्रयाखाली आहेत असे केले आहे. काय? सगळ्या मुक्ती भगवंतांच्या चरणची आश्रय घेतलेल्या आहेत. कोणत्या मुक्ती आहेत? ते 5 प्रकार सांगतात प्रभुपाद. सायुज्य, सारूप्य, सालोक्य, सामिप्य आणि सार्ष्टी. तर ह्या कशा लक्षात ठेवायच्या? एकदम सोपं आहे. तर समजा तुमचा तळ हात आहे ना, म्हणजे आता डावा हात आहे समजा, हा, तर तो असा सरळ घेतला. आपण उजव्या हातात पेढा घ्यायला कसा समोर हात करतो ना, तसा डावा हात जर तुम्ही ठेवला सगळ्यांनी, हा, आणि समजा की हा काय आहे? भगवंताचा लोक आहे, भगवंताचं हे धाम आहे, हा. तर या सायुज्य आपण सर्वात शेवटी घेऊया. तर हे जे धाम आहे त्याच्यात जी लोक आहेत तसं रूप मिळालं. हा हा भगवंतांच्या धामात सगळेच काय असतात? चतुर्भुज असतात. ते सगळे तसे दिसतात. तर तसं जे रूप आहे आध्यात्मिक धामातलं तसं रूप मिळालं तर काय आहे? म्हणजे इथे
सारुप्य म्हणजे काय, आध्यात्मिक जगतामध्ये भगवंतासारखं रूप जर मिळतं तर ते आहे सारुप्य मुक्ती म्हणतात. मग भगवंत हा हात तसाच ठेवला आणि हा लोक धरला तुम्ही, लोक भगवंतांचा लोक आहे हा, आणि या लोकात जर जायला मिळालं तर त्याला म्हणतात सालोक्य, म्हणजे काय या लोकात जायला मिळालं. मग काय आहे सामिप्य म्हणजे काय, भगवंतांच्या समीप जाऊन सेवा करायला मिळाली तर ते काय सामिप्य. आणि सार्ष्टी म्हणजे काय, भगवंतांसारखं जे खूप सुंदर सुंदर दागदागिने वेश असं सगळं असतं ना, ते दागिने वगैरे मिळालं तर त्याला म्हणतात सार्ष्टी. आणि शेवटची आहे सायुज्य म्हणजे काय, भगवंतांच्या शरीरात जो प्रकाश आहे निघतोय त्या प्रकाशात विलीन होणं असं आहे. तर हे कोणकोणते आहेत, एकतर सालोक्य त्या लोकात आहे, हे पहिलं आपण धरूया, त्या लोकात गेला म्हणजे सालोक्य. मग भगवंतांच्या समीप गेला म्हणजे सामिप्य, भगवंतासारखं रूप मिळालं सारुप्य, भगवंतांसारखे दागदागिने घातले सार्ष्टी. काय काय सालोक्य, सामिप्य, सारुप्य आणि सार्ष्टी. आणि जे आहे एक भगवंतांमध्ये विलीन होण्याचं ते काय आहे युज. युज म्हणजे जोडणे, तर युज सायुज्य म्हणजे काय, भगवंतात विलीन होणं. भक्तिमय सेवेमध्ये निमग्न झालेल्या कोणत्याही मनुष्याला प्राप्त होणाऱ्या या 5 मुक्तींपैकी सायुज्य मुक्तीची मागणी साधारणतः मायावादी दार्शनिकांकडून केली जाते. आता इथे काय दिलंय, जो भक्तीमध्ये सेवेत निमग्न आहे तो काय होतो, त्यांना या मुक्ती मिळतात. म्हणजे काय, जेव्हा भगवत धामात जातात तेव्हा काय आहे, ह्यापैकी कोणती तरी मुक्ती मिळते. पण इथे पुढे सांगितलंय की ही जी 5वी जी आहे सायुज्य, म्हणजे इथे पहिली दिली आहे ती सायुज्य मुक्तीची मागणी कोण करतं, मायावादी दार्शनिक जे आहेत ना, त्यांना ब्रह्मनमध्ये विलीन व्हायचंय ते करतात. त्यांना भगवंतांच्या म्हणजे हे जे मायावादी आहेत त्यांना भगवंतांच्या निराकार ब्रह्मज्योतीमध्ये विलीन व्हायची इच्छा असते, कामना असते. अनेक विद्वानांच्या मते सायुज्य मुक्तीची गणना जरी 5 प्रकारच्या मुक्तीमध्ये करण्यात आलेली असली तरी ती वास्तविक मुक्ती नाहीये. ही जी सायुज्य मुक्ती आहे ती वास्तविक मुक्ती नाही. का? कारण सायुज्य मुक्तीच्या स्तरावर मनुष्याचे पुन्हा या भौतिक जगात पतन होऊ शकते. म्हणजे असं म्हणतात, तर भगवंत म्हणतात माझ्याकडे आला तर पतन होणार नाही, पण जर सायुज्य निराकार ब्रह्मज्योतीत जर एखादा विलीन झाला तर काय तिथे आनंदमय वातावरण आहे, म्हणजे सेवा नाहीये. जेव्हा आपण भगवंतांची सेवा करतो तो आनंद तिथे नाही, तिथे नुसतं शांत. त्यामुळे काय होतं ते प्रभुपाद सांगतात इथे जे आहेत ती एकच मिनिट. कारण सायुज्य मुक्तीच्या स्तरावरून मनुष्याचे काय होते, तिकडे नुसतं शांत आहे, तिकडे सेवा नाहीये. पण जीवाचं इथे काय आहे, तो दास आहे, कोणाची तरी सेवा करणारच, एकतर भगवंतांची किंवा दुसऱ्या कोणाची तरी. त्यामुळे तो काय फार काळ टिकून राहत नाही. सायुज्य मुक्तीच्या स्तरावरून मनुष्याचे या भौतिक जगात पतन होऊ शकते का, याची माहिती श्रीमद भागवतमच्या 10.2.32 मध्ये मिळू शकते. तुम्हाला जर आणखीन डिटेल वाचायचं असेल तर तिकडे वाचू शकता, असं प्रभुपादांनी लिहिलंय. येथे असे म्हटले आहे की पतंती अधहा, अर्थात हे जे विलीन झालेले आहेत त्यांचं पतन होतं. अधहा म्हणजे खाली, त्यांचे पुन्हा पतन होते. अद्वैतवादी साधक, अद्वैतवादी म्हणजे काय, जे म्हणतात की भगवंत म्हणजे परमात्मा आणि आत्मा एकच आहे, गुणाच्या स्तरावर सारखेच आहेत. आणि मग ते काय करतात, अद्वैतवादी जे आहेत साधक ते उग्र तपश्चर्या करतात आणि त्यांना भगवंतांच्या निर्विशेष ब्रह्मज्योतीमध्ये विलीन व्हायचं असतं, म्हणून ते विलीन होतात. परंतु प्रेम संबंधांचे आदान प्रदान करणे ही काय जीवाची इच्छा असते. म्हणजे काय, तो सेवा करतो, मग स्वामी आहे भगवंत, ते आनंदित होतात, भगवंत आनंदित झाले का जीव पण आनंदी होतो. म्हणजे जीवाचा स्वभाव काय, सेवा करणं. पण प्रेम संबंध इथे काहीच नाही आहे त्या निर्विशेष ज्योतीमुळे. म्हणून अद्वैतवादी दार्शनिक भगवंतांच्या अंगकांतीशी एकरूप होण्याच्या स्तरावर उन्नत झाला तरी त्या स्तरावर भगवंतांची सहवास करण्याची किंवा त्यांची सेवा करण्याची सुविधा नसते. त्यामुळे काय करतो, तो भौतिक जगात पुन्हा परत येतो. हा कोण आहे, हा मायावादी आहे तो.
त्यानंतर त्याची सेवा करण्याची प्रवृत्ती जी आहे, त्याला इच्छा तर आहे सेवा करायची, मग ती जी वृत्ती आहे त्याची प्रवृत्ती ती कशात येते, दिसून येते. मग इथे मानवतावाद, परोपकारवाद अशा ऐहिक म्हणजे भौतिक कल्याणकारी कार्यांद्वारे तृप्त होते. म्हणजे असे जे आहेत ते काय करतात, मग इथे मोठी कल्याणकारी कार्य करत राहतात पृथ्वीवर. अशा पतनाची अनेक उदाहरणे आहेत आणि ती मायावाद पंथातील मोठमोठ्या संन्याशांच्या जीवनात आढळतात. पुढे काही शंका आहे का? पुढे जाऊया. पुढे जाऊया. वैष्णव तत्वज्ञ या कारणामुळे सायुज्य मुक्तीची गणना वास्तविक मुक्तीमध्ये करीत नाही. वैष्णव म्हणतात की ही सायुज्य मुक्ती ही मुक्ती नाहीच आहे, कारण त्यांच्या मतानुसार, म्हणजे कोण, वैष्णवांच्या मतानुसार मायेची सेवा त्यागून भगवंतांची प्रेममयी सेवा करण्यात स्थिर होणे म्हणजे मुक्ती आहे. वैष्णवांचं काय एकदम सोपं मत आहे, काय, मायेची सेवा सोडायची याच जगात राहून पण आणि काय करायचं, भगवंतांची प्रेममयी सेवा करण्यात स्थिर व्हायचं म्हणजेच मुक्ती आहे. या संदर्भात श्री चैतन्य महाप्रभू सुद्धा म्हणतात की भगवंतांची सदैव सेवा करणे ही जीवाची स्वरूप स्थिती आहे. जीवेर स्वरूप होय कृष्णेर नित्य दास, हे म्हटलंय चैतन्य महाप्रभूने. ही खरी मुक्ती होय. एखादा मनुष्य जेव्हा कृत्रिम अवस्था सोडून मूळ स्वरूपामध्ये स्थित होतो तेव्हा तो मुक्त झालाय असं म्हणणे. म्हणजे काय कृत्रिम अवस्था, म्हणजे काय, जीवाची स्वरूपस्थिती काय आहे, भगवंताचं नित्यदास आहे. ही नैसर्गिक आहे, पण नैसर्गिकच्या विरुद्ध कृत्रिम, जो भगवंतांची सोडून इतरांची सेवा करत राहतो, मग ते काय आहे, कृत्रिम. मग कृत्रिम अवस्था सोडून तो मूळ स्वरूपात येतो, भगवंतांचा सेवक, तसाच सेवक होतो, तेव्हा तो मुक्त झाला असं म्हणतात. भगवद्गीतेत या तथ्याचे अनुमोदन असे आहे, जो कोणी भगवंतांची दिव्य प्रेममयी सेवा करण्यात रममाण झालेला आहे तो मुक्त अथवा ब्रह्मभूत होय. 18व्या अध्यायात भगवंत म्हणतात ब्रह्मभूत प्रसन्नात्मा असं आहे. तो काय आहे, जो काय करतो, भगवंतांची नित्य दिव्य प्रेममयी सेवा करण्यात रममाण झालाय, मग्न आहे, तोच मुक्तच आहे. भक्तांमध्ये जेव्हा भौतिक कल्मश नसते तेव्हा तो ब्रह्मभूत स्तरावर स्थित होतो असे भगवद्गीतेत म्हटले आहे. पद्मपुराणातही याची पुष्टी करताना म्हटले आहे की मुक्ती म्हणजे भगवंतांच्या सेवेमध्ये नियुक्त होणे. प्रभुपादांनी किती उदाहरणं दिली बघा. एका सोप्या शब्दात काय आहे, मुक्ती म्हणजे काय आहे, कोणी म्हणतं अरे पाहिजे मुक्ती पाहिजे, मुक्ती पाहिजे म्हणजे काय, भगवंतांच्या सेवेत लागणं कंटिन्युअस सदैव. ऋषीश्रेष्ठ मैत्रेय येथे स्पष्ट करतात की ध्रुव महाराजांनी भगवंतांची सेवा करण्याची प्रारंभी इच्छा केली नाही. पहिले काय इच्छा नव्हती केली त्यांनी भगवंतांची सेवा करण्याची. त्यांचं काय होतं मनात, आपल्या पंजोबांपेक्षाही श्रेष्ठ राज्य प्राप्त करणं ही त्यांची प्रारंभीची इच्छा होती, प्रथम इच्छा ही होती. आणि ती साधारणपणे भगवंतांची नव्हे तर इंद्रियांची सेवा होती. कारण की काय, ही का राग आला होता त्यांना की मला नाही बसून देत मी, असं होतं. त्यामुळे काय होतं, माझ्या शरीरासाठी माझ्या इंद्रियांसाठी हवं आहे असं सगळं होतं. म्हणून काय, ही काय सेवा भगवंतांची नव्हती सेवा, ती इच्छा असणे तर इंद्रियांची सेवा होती ती. एखाद्याला जरी ब्रह्मदेवांसारखे या भौतिक जगातील श्रेष्ठ पद प्राप्त झाले तरी तो काय बद्धात्माच राहतो. म्हणजे काय, जे इथे जन्मतात ते सगळे कोण आहेत, बद्ध आत्माच आहे. तो ब्रह्मदेवाच्या पदावर असला तरीही. श्रील प्रबोधानंद सरस्वती म्हणतात, हे खूप महान वैष्णव आचार्य आहेत, ते म्हणतात की मनुष्याची जर वास्तविक शुद्ध भक्तीच्या स्तरावर उन्नती झाली तर तो ब्रह्मदेव, इंद्र आदी मोठमोठ्या देवतांनाही कश्चित कीटकाच्या पातळीवरचे समजतो. म्हणजे काय आहे, ते काय म्हणतात, जर शुद्ध भक्तीच्या स्तरावर भक्त आला, मनुष्य आला, त्याला काय जाणतं, तो बरोबर बघतो की काय आहे, शुद्र किड्याची इच्छा काय आहे, इंद्रिय तृप्तीची आहे. आणि हे ब्रह्मदेव वगैरे ही काय आहे, त्यांची पण इच्छा आहे इंद्रिय तृप्ती. म्हणजे त्याच्या दृष्टीने हे सगळे समान पातळीचे आहे. याचे कारण की शूद्र कीटकालाही इंद्रिय तृप्तीची कामना असते आणि ब्रह्मदेवासारख्या श्रेष्ठ व्यक्तीशी भौतिक जगावर प्रभुत्व गाजवण्याची इच्छा असते.
पुढचं पॅरिग्राफ. इंद्रिय तृप्ती म्हणजे भौतिक प्रकृतीवर अधिकार गाजवणे होय. इथे जे काय आहे भौतिक सृष्टीतलं त्या सगळ्यावर अधिकार गाजवणं म्हणजे इंद्रिय तृप्ती. स्वतःच्या इंद्रिय तृप्तीसाठी, स्वतःच्या लाभासाठी जे अख्खं जे जगात पसरलेलं जे काही आहे त्याचा काय करायचा, उपभोग घ्यायचा, लाभ करून घ्यायचा स्वतःसाठी, म्हणजे इंद्रिय तृप्ती आहे. बद्ध जीवांमध्ये संपूर्ण स्पर्धा ही या भौतिक प्रकृतीवर अधिकार गाजवण्याच्या प्रवृत्तीवर आधारित आहे. काय आहे हे बद्ध जीव ही जी स्पर्धा करतात ते काय आहे, प्रत्येक देश म्हणतात आमच्याकडे ही सत्ता आहे, मग एक देश म्हणतो अरे त्यांचा पण आपण भाग घेतला पाहिजे, मग लढाया, हे माझं ते माझं. आपण आसपासच आपल्या बघतोय की किती लढाया होत असतात. ते सगळं काय आहे, भौतिक प्रकृतीवर अधिकार गाजवण्याची प्रवृत्ती आहे. आधुनिक वैज्ञानिकांना आपल्या ज्ञानाचा गर्व आहे, कारण ऐहिक भौतिक प्रकृतीच्या नियमांवर वर्चस्व गाजवण्याचा नवीन पद्धतीचा ते शोध लावत आहे. आधुनिक वैज्ञानिक काय करतात, ते म्हणतात की हा जो मृत्यू आहे ना तो आपण टाळू शकू. त्याच्यामुळे ते लाखो करोडो रुपये प्रयोगात घालवतात की काय एक दिवस आम्ही मनुष्याला अमर करू. याच्यासाठी त्यांचा स्पर्धा चालू आहे, शोध चालू आहे. चेहऱ्यावर सुरकुत्या पडू नये म्हणून नवीन नवीन मलम येत आहेत, काय काय येत आहेत. हे सगळे त्यांचे शोध आहेत, प्रयोग आहेत. आपण जितक्या प्रमाणात प्राकृतिक नियमांवर विजय मिळवू तितक्याच अधिक प्रमाणात आपण प्रगत होऊ असे त्या लोकांना वाटते. हे जे शास्त्रज्ञ आहेत त्यांच्या मते हीच मानवी संस्कृतीची प्रगती आहे. त्यांना वाटतं आपण असे झालो म्हणजे प्रगत झालो. प्रारंभी ध्रुव महाराजांची वृत्ती अशी होती, काय, त्यांना ब्रह्मदेवांपेक्षाही श्रेष्ठ पदावर राहून भौतिक जगावर प्रभुत्व गाजवायची इच्छा होती. राजाचा मुलगा म्हणजे इच्छा आहे, हे प्रभुत्व गाजवायची. यास्तव इतरत्र वर्णन करण्यात आले आहे की भगवंतांच्या अवतरणानंतर ध्रुव महाराजांनी जेव्हा चिंतन केले आणि आपल्या निश्चयाची तुलना अंती मिळालेल्या फळाशी केली तेव्हा त्यांना समजून चुकले. काय, जेव्हा आता एकतर तप पूर्ण झालं ध्रुवाचं आणि तेव्हा काय झालं, भगवंत अवतरित झाले समोर, तेव्हा ध्रुव महाराजांनी चिंतन केलं, त्यांना ज्ञान प्राप्त जेव्हा झालं तेव्हा लक्षात आलं, अरे मी जो मागितलं होतं, जो माझा निश्चय होता आढळपद, आणि भगवंतांनी दिलं, तुलना केली तर अरे बापरे, मी काय मागितलं आणि समोर काय साक्षात भगवंत प्रकट झालेले आहेत. तेव्हा त्यांना समजून चुकले की आपल्याला तर फुटलेल्या काचेचे तुकडे हवे होते, पण त्याऐवजी अनेक हिरे मिळाले आहेत. ज्या क्षणी त्यांनी भगवंतांना प्रत्यक्ष पाहिलं त्या क्षणी त्यांना जाणीव झाली की ब्रह्मदेवांपेक्षा श्रेष्ठ पद प्राप्त करण्याची आपण भगवंतांकडे केलेली मागणी कशी आहे, तुच्छ आहे, काचेचा तुकडा शोधण्यासारखी आहे. हा श्लोक काय आपण बघितला, स्थानाभिलाषी, स्थानाचं अभिलाष, अढळपद स्थानाची अभिलाषा, इच्छा होती, म्हणून तपसी स्थितोहम, मी तपाला स्थिती बसलो. त्वाम, तुम्ही कसे आहात, त्वाम प्राप्तवानाम देव मुनींद्र गुह्यम, तुम्ही देव मुनी इंद्रायांना प्राप्त होण्यास कठीण आहात. आणि मी काय मागायला आलो होतो, काचन बिचिन्वन्न, म्हणजे फुटलेल्या काचेचे तुकडे मागायला आलो होतो. अपि दिव्य रत्नम, मला मिळालं काय, मात्र दिव्य रत्न भगवंत प्राप्त झाले. म्हणून ते म्हणतात, त्यांना समजलं अरे मी काहीतरीच मागत होतो, म्हणून ते म्हणतात स्वामीन कृतार्थ अस्मी, तुम्हाला बघूनच मी कृतकृत्य झालो. वरम न याचेत, मला कोणताही वर नकोय, असं त्यांनी प्रार्थना केली. भगवंतांचे प्रत्यक्षपणे दर्शन घेतल्यामुळे ध्रुव महाराज जेव्हा वसुदेव स्तरावर स्थित झाले तेव्हा त्यांच्या अंतःकरणातील सर्व भौतिक कल्मशे धुवून गेली. भगवंतांच्या दर्शनामुळे सगळी कल्मश निघून गेली आणि ते वसुदेव स्तरावर स्थित झाले. म्हणून आपली मागणी काय होती आणि आपल्याला काय मिळाले हे पाहून ते लज्जित झाले. आपल्या पित्याचे राज्य त्यागून आपण मधुवनात गेलो होतो. काय गेला आणि मधुवनात गेला, यमुनेच्या किनारी. आपल्याला नारद मुनींसारखे आध्यात्मिक गुरु मिळाले होते आणि तरीही आपण सावत्र मातेविरुद्ध सूड उगवण्याचा विचार केला. काय हे आहे, आध्यात्मिक गुरु मिळाले तरी मनात जी आहे सूड भावना ती काही माझी गेली नाही असं ध्रुवानं वाटतं.
सूड उगवण्याचा विचार केला आणि या भौतिक विश्वातील सर्वोच्च स्थान प्राप्त करण्याची इच्छाही केली. याचा विचार करता ध्रुव महाराजांना अधिक लाज वाटली. भगवंतांकडून अपेक्षित अशी सर्व वरदाने मिळवल्यानंतरही ते खिन्न असण्याची ही कारणे होती. पुढे ध्रुव महाराजांनी जेव्हा भगवंतांचं प्रत्यक्षात दर्शन घेतलं तेव्हा त्यांच्या ठाई म्हणजे ध्रुव महाराजांच्या ठाई सावत्र आईचा प्रतिशोध घेण्याची प्रवृत्ती किंवा भौतिक जगावर प्रभुत्व गाजवण्याची आकांक्षा उपस्थित असण्याचा प्रश्नच नव्हता. काय आहे, जेव्हा भगवंतांचं दर्शन झालं तेव्हा काय झालेलं आहे, सगळं कल्मश नष्ट झालाय. तेव्हा काय आहे, जी सूड बुद्धी निघून गेलाय, प्रभुत्व गाजवण्याची इच्छा आहे ते पण निघून गेलेलं आहे. पण भगवंत अतिशय दयाळू आहेत. त्यांना माहित आहे काय, ध्रुव महाराजांना या गोष्टी हव्या आहेत. ध्रुव महाराजांसमोर बोलताना भगवंत जेव्हा प्रकट झाले ना, तो श्लोक आहे, एकच मिनिट, तो श्लोक आहे 19वा श्लोक. तर त्याच्यात दिलेला आहे, भगवंत म्हणतात, भगवंत बोलायला लागतात तेव्हाच आहे, श्री भगवान उवाच. त्याची सुरुवात काय आहे, वेदहम. वेदहम म्हणजे जाणतो मी जाणतो तुझ्या मनात काय आहे ते. तर इथे प्रभुपाद तेच सांगतायत की भगवंत अतिशय दयाळू असल्यामुळे त्यांना माहित होते की ध्रुव महाराजांना या गोष्टी हव्या आहेत. ध्रुव महाराजांसमोर बोलताना त्यांनी वेदाहम या शब्दाचा उपयोग केला, कारण ध्रुव महाराजांनी भौतिक लाभाची मागणी केली तेव्हा भगवंत ध्रुवांच्या अंतःकरणात उपस्थित होते परमात्मा रूपात, आणि म्हणून भगवंत सगळं जाणत होते. मनुष्य चिंतन करीत असणाऱ्या सर्व गोष्टी भगवंतांना ज्ञात असतात. आणि भगवद्गीतेत याच वेदाहम समतीतानी असं अनुमोदन केलं आहे. भगवद्गीतेचा 7.26 श्लोक आहे हा, वेदाहम समतीतानी. भगवंत म्हणतात मला भूतकाळ, भविष्यकाळ, वर्तमान काळ आणि सर्व जीवांच्या मनातलं सगळं काही माहित आहे. भगवंतांनी ध्रुव महाराजांच्या सर्व इच्छा पूर्ण केल्या. आपल्या सावत्र आई आणि बंधूंविषयी त्यांची सूडबुद्धी तृप्त झाली. काय झालं, भगवंतांनी सर्व इच्छा पूर्ण केल्या. एक तर ध्रुवलोक दिला, अढळपद दिलं, वर सूडबुद्धी होती. त्यांना एक ईर्ष्याही वाटली होती की आपल्या भावाला बसू दिलाय, आपल्या सावत्र भावाला, आणि आईने आपल्याला असं वागवलंय, त्यामुळे त्यांना ती सूडबुद्धी होती. तर भगवंतांनी काय केलं, पंचोबांपेक्षा श्रेष्ठ ज्ञान प्राप्त करण्याची पण इच्छा होती, ती पण पूर्ण झाली. आणि त्याचवेळी ध्रुव लोकातील त्यांचे शाश्वत स्थान निश्चित झाले. हे काय आहे, एकच मिनिट, ह्या पॅरेग्राफ पुन्हा पहिल्यापासून वाचते, एक ओळ राहिली माझी. भगवंतांनी ध्रुव महाराजांच्या सर्व इच्छा पूर्ण केल्या. काय होतं, एकतर सूडबुद्धी होती, आपल्या सावत्र आणि बंधूविषयी सूडबुद्धी होती. त्यांचं पण भगवंतांनी सांगितलं भविष्यात काय होणार आहे, तो वनात जाणार मृगयेसाठी, शिकारीसाठी, आणि तो मरणार. मग त्याची आई त्यातला शोधायला वेडी होऊन वनात जाणार आणि दावाग्नीत अडकून मरून जाणार जाऊन. म्हणजे काय आहे, आधीच सांगितलंय की काय ह्यांचं असं काम होणार आहे. म्हणून ती पण सूडबुद्धी तृप्त झाली, अढळ पद मिळालं. ध्रुव महाराजांना प्राप्त झालेला शाश्वत ग्रहलोकही जरी त्यांची कल्पना नव्हती तरीही, म्हणजे असा इतका शाश्वत ग्रहलोक मिळेल अशी काही कल्पना नव्हती ध्रुवांना, तरी भगवान श्रीकृष्णाने विचार केला की या भौतिक जगातील श्रेष्ठ स्थान घेऊन ध्रुव काय करणार आहे. म्हणून त्यांनी ध्रुव महाराजांना अपरिवर्तनीय इंद्रियांसह जगावर 36,000 वर्ष राज्य करण्याची आणि कैक श्रेष्ठ यज्ञ करून जगातील सर्वात प्रसिद्ध राजा होण्याची संधी दिली. काय भगवंताने विचार केला बघा, या भौतिक जगात श्रेष्ठ स्थान मिळून ध्रुव काय करणार आहे. म्हणून त्यांनी काय केलं की आधी त्यांना अपरिवर्तनीय इंद्रिय म्हणजे तरुण राहिलं कायम इंद्रिय कंट्रोल मध्ये, असं काय करणार, इथे 36,000 वर्ष राज्य करणार आणि काय करणार, मोठे मोठे यज्ञ करणार आणि या जगातला सर्वोच्च राजा म्हणून प्रसिद्ध होणार. आणि हे सगळं उपभोगलं या जगातलं की काय, या सर्व सांसारिक गोष्टींचा उपभोग झाला की नंतर ध्रुव महाराजांना ध्रुव लोकाचा समावेश असलेल्या आध्यात्मिक जगात पाठवणार येणार होते. हे काय आहे, आधी तर इथेच ते काय करणार,
राज्य करणार 36,000 वर्ष. आणि मग सगळे उपभोग घेऊन झाले की मग ते कुठे जाणार? ध्रुव लोकाचा समावेश असलेल्या आध्यात्मिक जगतात जाणार. काही शंका आहे? नाहीतर आपण थांबूया. 29 श्लोक झालेत आपले. आणि मग ध्रुव महाराज मनात विचार करतात त्याच्याबद्दल आहे. तर थांबूया आपण आता इथे. श्रीमद भागवतम की जय. श्रील प्रभुपाद की जय.